पुढची बातमी आहे, महायुती सरकारनं गेल्या वर्षीपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या योजनेमुळे महायुती सरकार सत्तेत येण्यास मदत सुद्धा झाली। या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे। या योजनेत काही पुरुषांनी सुद्धा घुसखोरी केल्याचं तसंच शासकीय महिला अधिकाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आल्यानंतर लाडकी बहीण योजनेतील बोगसगिरीला चाप लावण्यासाठी सरकार अलर्ट मोडवर आलं। आता सरकारनं ई-केवायसी अनिवार्य केली आहे। या काही नवीन गाईडलाईन्स नाहीये, ओरिजिनली सुद्धा या GR मध्ये नमूद करण्यात आलेल्या होत्या। ई-केवायसी साधारणपणे महाडीबीटी पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना ई-केवायसी ही प्रक्रिया फॉलो केली जात असते। साधारणपणे 91 अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये ई-केवायसी हे त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे। ई-केवायसी मुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यांचं ई-केवायसी ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे। म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे। तर लाडक्या बहिणींना आता ई-केवायसी करावं लागणार आहे। यासाठी या संदर्भातली माहिती आपण घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडनं। प्रणाली, आता सगळ्यांना ई-केवायसी करताना काय आहेत नियम अटी? साधारणपणे ज्या बँकेमध्ये आपण खाजगी बँकांचा आपण नेहमी बघतो की एका निश्चित कालावधीनंतर तुम्हाला ई-केवायसी हे करून घ्यावं लागतं। तुमचा पत्ता असेल, तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुन्हा एकदा अपडेट करून घ्याव्या लागत असतात। दरम्यानच्या काळात अनेक वेळेला लोक आपले पत्ते बदलत असतात किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्या बदलल्या जाऊ शकतात। म्हणूनच आता जर आपण बघितलं तर हे ई-केवायसी जे ते करण्यास सांगण्यात आलेलं आहे। त्यासाठी कालावधी 2 महिन्याचा देण्यात आलेला आहे। 2 महिन्याच्या कालावधीमध्ये ई-केवायसी करून ज्या सगळ्या महिला लाभार्थी आहेत त्यांना त्याचा, लाडक्या बहिणींना त्याचा लाभ घेता येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर या सगळ्यांचा लाभ घेण्यासाठी गेले निवडणुकीच्या पूर्वी ही योजना सुरू झालेली होती। त्यावेळेला खूप घाईगडबडीमध्ये ही योजना आणण्यात आलेली होती। अनेकांची स्क्रुटिनी न करता त्यांना त्याचा लाभ मिळालेला होता आणि नंतर मात्र योजना नवीन सरकार आल्यानंतर नवीन सरकारनं टप्प्याटप्प्यानं त्या सगळ्या अकाउंट्सची स्क्रुटिनी करायला सुरुवात केली। वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेणारे, जे इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या ज्या लाभार्थी महिला आहेत, ज्यांची लाभाची रक्कम ही समजा जर 1500 पेक्षा जास्त होत असेल तर त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ घेता येत नव्हता। परंतु ज्या योजनांचा लाभ घेत असताना त्या 1,500 पेक्षा कमी आहे अशा महिलांना उर्वरित वरची रक्कम देणं, या सगळ्या गोष्टी सुरळीत गेल्या काही कालावधीमध्ये करण्यात आलेल्या आहेत आणि याचा लाभ हा नियमितपणे ज्या खरंच यासाठी पात्र अशा महिला आहेत त्यांना होत राहावा, या दृष्टीनं सुद्धा ही केवायसी करून घेण्यास सांगण्यात आलेला आहे। त्यासाठी कालावधी देण्यात आलेला आहे, मोठा कालावधी आहे। त्यामुळे सगळ्या लाभार्थी इच्छुक महिलांनी आणि पात्र महिलांनी हे ई-केवायसी करून घेणं अपेक्षित आहे। बिलकुल, धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीसाठी।